ऐतिहासिक वारसा असलेल्या अहिल्यानगर शहरातील तपोवन हा परिसर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एरवी शहरात वास्तव्य करावं असं स्वप्न पाहिलेली माणसं देखील आता तपोवन भागात प्लॉटिंग आणि कन्स्ट्रक्शन करतायत. परंतु या वाढत्या मागणीमुळेच या भागाला महत्त्व देखील प्राप्त झालं आणि अर्थातच नागरी सुविधांचा प्रश्न देखील भेडसावू लागला. सध्या होत असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भागातील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांचे प्रश्न समोर दिसून आले. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, वाहतूक कोंडी आणि नागरी वसाहतीभोवती दिसणारा कचरा अशा कित्येक अडचणींना वर्षानुवर्षे येथील नागरिक सामोरे जात आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुकांमधून आम्हाला आमचा हक्काचा आणि सुसंस्कृत उमेदवार निवडायचा आहे, असं येथील नागरिकांनी सांगितलं. मी तपोवन रोड भागात एक साधारण 27 वर्षापासून इथलचा रहिवासी आहे आणि मागील एक 14-15 वर्षापासून मी इथं आरोग्य सुविधा पुरवत आहे. तर या आरोग्य सुविधा पुरवताना विविध कुटुंबांशी एक फॅमिली डॉक्टरची संकल्पना आहे ती माझ्या मातून पूर्ण झाली असं मला वाटतं. तर त्या माध्यमातून मला आरोग्य सेवेबरोबर बाकीच्यांच्या काही सामाजिक अडचणी पण लोकांकडनं समजू लागल्या, नागरिकांकडनं. तर त्या माध्यमातून बऱ्याचशा काही विविध अडचणी असतील, प्रभागातील काही अडचणी असतील, स्वच्छतेच्या असतील, रस्त्यांच्या असतील, पाण्याची व्यवस्था असेल, बाकी विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील, असं बऱ्याचशा अडचणी मला निदर्शनास आणून दिल्या. तर त्या माध्यमातून काही नागरिकांच्या मित्रांच्या आग्रहास्तव अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26साठी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी करत आहे. डॉक्टर दीपक दरंदले हे याच प्रभागातले रहिवासी असून गेल्या 15 वर्षांपासून या परिसरासाठी ते रुग्णसेवा देतात. डॉक्टर दीपक दरंदले हे याच प्रभागातले रहिवासी असून गेल्या 15 वर्षांपासून या परिसरासाठी ते रुग्णसेवा देतात. आपला व्यवसाय सांभाळत परिसरातील मित्रांसोबत विविध उपक्रमांसाठी पुढाकार घेत कोणतंही पद हाती नसताना त्यांनी अनेक नागरिकांना सहकार्य केलं. याशिवाय दरवर्षी बाहेरगावाहून येणाऱ्या पंढरपूर पायदिंडीतील वारकऱ्यांची सेवा करणं हा त्यांचा कधीही न चुकलेला उपक्रम असल्याचं येथील नागरिक सांगतात. यामुळे डॉक्टर दरंदले यांचं या परिसरातील नागरिकांशी खूप जवळचं नातं निर्माण झालं. यामुळेच परिसरातील ज्येष्ठ मंडळी तसेच सामान्य नागरिकांनी यावेळी आग्रहाची भूमिका घेऊन निवडणूक लढविण्यासाठी प्रोत्साहित केलं. तपोवनचा प्रभाग क्रमांक 2 हा परिसर शहरी वस्ती इतकाच परंतु प्रशस्त आहे. त्यामुळे नागरिकांना भविष्याच्या दृष्टीने तो हवाहवासा वाटतो. मात्र सामान्य नागरिकांसाठी विविध सुखसुविधा निर्माण व्हाव्यात तसेच येथील नागरी प्रश्न निकालात निघावेत यासाठी आम्हाला डॉक्टर दीपक दरंदले यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे, असं येथील नागरिक सांगतात.